1 सप्टेंबर पासून ओबीसी समाजाचं राज्यव्यापी आंदोलन. पुण्यामध्ये झालेल्या बैठकीत ओबीसी नेत्यांचा एल्गार. पंतप्रधान मोदी शहांनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह विकलं. खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप. तर केंद्रीय निवडणूक आयोगावरही घणाघाती टीका. लोक न्यायालयाने शिवसेना शिंदेंना दिली आहे पक्षचिन्ह. वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया. शिवसेना पक्ष ठाकरेंचाच, सुप्रिया सुळेंचं विधान. सरकारच्या परराष्ट्र धोरणाची राहुल गांधींकडून खिल्ली. जागतिक नेत्यांची गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. भर कार्यक्रमात केली थेट मोदींची नक्कल. तर भाजप नेत्यांकडून राहुल गांधींवर पलटवार. परराष्ट्र धोरण भारतासाठी फार मोठी गोष्ट. पंतप्रधान मोदींच्या कृतीमुळे देशाची प्रतिमा डागाळली. खासदार संजय राऊतांची मोदींवर टीका. राहुल गांधी छिछोरगिरी करणारे नेते. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. पंतप्रधान पदाचा अपमान केल्याबद्दल देशाची माफी मागा. फडणवीसांचा राहुल गांधींना सल्ला. तर राहुल गांधींना मिमिक्री आर्टिस्ट म्हणायचं का? शिंदेंची राहुल गांधींवर टीका. चाकणमधील बंद होत असलेल्या 76% कंपन्या निष्क्रिय होत्या. कंपन्या केवळ कागदावर होत्या आणि प्रत्यक्षात कधी सुरूच झाल्या नाहीत. कंपनी स्थलांतराच्या आरोपाला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. विलास घुलेंच्या पत्नी सुषमा घुलेंचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. न्याय मिळत नसल्यानं प्यायलं विष. खासदार बजरंग सोनावणेंचे पुत्र सौरभ सोनावणेंवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी 10 दिवसांपासून सुरू होतं उपोषण. रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी 15 ऑगस्ट शेवटची मुदत. कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. मराठी न येणाऱ्यांवर 18 ऑगस्ट पासून कारवाई करणार. प्रताप सरनाईकांचा इशारा. आणि सांस्कृतिक राजधानीला अंधश्रद्धेचा विळखा. पाय धुतलेलं पाणी दूध पाजून तागून दे बाबाचे उपचार. सोशल मीडियावर बाबाचे व्हिडिओ व्हायरल.